बुधवारी भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सोलापूर शहरात होऊ घातलेल्या दौऱ्याकरता स्वागताची जय्यत तयारी भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश विशेष निमंत्रित सदस्य तथा सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे प्रभारी उदयशंकर पाटील यांच्या दादाश्री प्रतिष्ठान आणि आरपी ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी सुरू केली आहे। याकरता तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या श्री कनकदुर्गा मंदिरातील पुष्पसेवा देणारे दिव्यांग कलाकारांना खास असे हार बनवण्याकरता बोलवण्यात आले। तामिळनाडू येथील श्री उदयशंकर पाटील यांच्या मित्रांनी ही व्यवस्था करून पाठवली आहे। खास बंगळुरू येथून डच रोज, गुलाब, शेवंती, ग्रास आणि टिश्यू फ्लावर या व्हरायटीचा वापर हा महाकाय हार बनवण्याकरता बंगळुरू येथून मागवण्यात आले आहेत। साधारण 500 ते 750 किलो फुलांचा वापर या हारासाठी केला जाणार आहे। बुधवारी रंगभवन इथं भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या होणाऱ्या सभेवेळी आणि आगमनावेळी हा हार स्वागतपर सत्कारावेळी क्रेनचा वापर करून घालण्यात येईल। सध्या हा हार बनवण्याचं काम वेगानं सुरू आहे। 22 तारखेला उद्या बुधवारच्या दिवशी आमचे प्रदेशाध्यक्ष भाजपाचे चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब सोलापूरच्या दौऱ्यावरती आहे हे आम्हाला समजताच आम्ही दादाश्री प्रतिष्ठान व आरपी ग्रुपच्या तर्फे उदयशंकर पाटील यांच्या संघटनेतर्फे सगळेजण आम्ही त्यांच्या स्वागतासाठी जोरदार कामाला लागलो। तर त्या दरम्यान आम्ही विजयवाडा आणि तमिळनाडूचे काही कलाकार जे हार बनवतात तिकडच्या स्टाईलमधले साधारणतः 2.5 ते 3 फूट विड्थचा हार आपण बनवतो आहे त्यांच्या स्वागतासाठी। माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रातला असा हा एक पहिला हार असेल। क्रेनने आपण भरपूर पद्धतीचे हार बघितले असतील, पण हा जो 2.5-3 हजार स्क्वेअर म्हणजे फुटाचा विड्थमधला हार आहे ह्याचा जर तुम्ही सर्कम्फरन्स जर चेक केलात तुम्ही तर ते 90 इंच होतो। तर त्या पद्धतीचा हार पहिल्यांदा बनतो आहे आपला। आणि कनकदुर्गा मंदिरातले एक दिव्यांग हे कलाकार पण ह्याच्यामध्ये सामील आहेत। जे कलाकार गेल्या 20 वर्षापासून त्या मंदिरामध्ये हार बनवायचं काम करतात।